अर्जुनला घराबाहेर काढलं रे आम्ही. त्या हाताने त्याला खाऊ पिऊ घातलं, तोच हात उचलला रे त्याच्यावर. कसं करू शकलो? कसं केलं? काय करतेस तू? कृष्णाई जरा भानावर ये. कृष्णाई शांत हो. कृष्णाई शांत हो. मी आहे ना, शांत हो. त्याला नाही नाही ते बोललो रे. आता तोच इथं नसल, आम्ही बघून तरी काय करू रे? तू शांत हो आधी, शांत हो. मी आहे ना, मी आहे. आपण सगळं नीट करू. काही नाही, काही नाही. पण अगं मला एक कळत नाहीये, अर्जुनला घराबाहेर काढण्याचा निर्णय तुझाच होता ना? खूप मोठं पाप घडलं रे आमच्या हातून. अर्जुन बाळा माफ कर रे. तू आधी शांत हो. काही नाही. हा अर्जुन आहे, आपलाच आहे अर्जुन. आपण एक काम करूया, आपण आधी इथनं निघूया. हा खाली जाऊया. कृष्णाई काही नाही होणार. मी आहे ना, काही नाही. हा चल. I love you too, Arjun. हेच म्हणायचं होतं ना तुला? I love you 2, 3, 4, 5. तू जेवढं करतोस त्याच्यापेक्षा एक जास्त. अरे का टाकलं संगावर पांघरून अर्जुन? सांग ना. आपल्या नात्यावर पांघरून टाकलंच होतं, मग एवढं बाहेर येऊन कष्ट घेऊन माझ्या अंगावर पांघरून कशाला टाकलं? अर्जुन सांग ना. तुझी 11 नंबरची बस पकड आणि वाटेला लाग. मी तुला इथे यायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना, मग कशाला आली आहेस? जा ना. काय करणार होते रे मी? कशाला थांबली म्हणजे काय? नवऱ्याने टाकून दिलेली बाई एवढ्या रात्री अपरात्री कुठे जाणार होती? ही आपला नारी कुठे जाणार होती? एवढी वनमन करत कुठे फिरणार होते रे मी? आता नवऱ्यानं तोंडावर दार बंद केल्यावर रडत बसण्याशिवाय ऑप्शनच नव्हता. का घर नाहीये स्वतःच? नाही माझं ठीक आहे ग, मला घर नाहीये. ना मला आई आहे ना बाप आहे, पण तुला आहे ना घर. मग जा ना तिकडे. झालं तेच म्हणत होते मी, तेच म्हणत होते. रोग लागलाय माझ्या नवऱ्याला, विसरण्याचा रोग लागलाय. अर्जुन अरे एवढ्यात विसरलास काय? तुझी हक्काची बायको आहे, जी तुझ्यासोबत कायम राहते, उठता बसता लाथा खाते, तुला जळू सारखी चिकटून बसते. तिला विसरलास तू? कुणीच नाही असं कसं काय रे म्हणू शकतोस तू?
कशासाठी करतीयस हे सगळं? या नाही आता सांगावंच लागेल. अरे माझ्या स्वार्थासाठी करतेय मी. अरे खरंच, अरे लई मोठा स्वार्थ आहे माझा. आता बघ ना, या गरिबीतनं तू लई कष्ट करून एक मोठा माणूस होणार आहेस. काय माहिती उद्या आत्मचरित्र वगैरे लिहिशील तुझं, त्यात तुला पडत्या काळात कुणीच साथ दिली नाही असं ऐकणं जरा बरं वाटत नाही रे. पण बघ ना, तुझ्या पडत्या काळामध्ये तुझ्या सोबत शेवटपर्यंत तुझी बायको सावित्री होती ह्याचा उल्लेख व्हावा ना, म्हणून करते सगळं. आपला स्वार्थ क्लिअर कट आहे, कारण तू मोठा माणूस होणार आहेस, भारी माणूस होणार आहेस मला माहितीये. त्याच्यामुळे तुझ्या पुस्तकामध्ये माझा उल्लेख झाला पाहिजे आणि तुझ्या लाईफच्या स्टोरीची हिरोईन आपणच पाहिजे, एवढंच पाहिजे मला. आणि जरा जास्त मेहनत घेतली तर काय माहिती बाबा, तेच पुस्तक मला अर्पण वगैरे करशील. अडीअडचणींच्या काळात मला साथ देणारी माझी बायको सावित्री. हा जरा जास्त होतं ना. पास तिची इमोशनल नोटंकी आहे ना, ती माझ्यासमोर नाही करायची, कळलं? ताबडतोब निघायचं. बॅग घ्या आणि निघ. जा. जशी तुझी मर्जी. अच्छा, म्हणजे मामा आणि बलरामने असं कारस्थान केलंय तर म्हणून तू अर्जुनला मगाशी आम्ही काहीच नाही करू शकत कृष्णाई, काळजी करू नकोस, मी आहे ना, मी घेतो आता सगळी सूत्र हातात, काळजी करू नकोस. मला एक कळत नाहीये, हे सगळं नेमकं त्रांगड काय आहे? कारण तुझं आणि बाबांचं तर लग्न ऑलरेडी झालेलं होतं, पण मग या सगळ्यात ती भीमाबाई खोपडे आली कुठून? आली नाही, पांगली गेली. म्हणजे तुझे बाबा पैशांसाठी खूप हापापलेले होते, हजारो नोकऱ्या केल्या, प्रत्येक वेळी पैशांची अफरातफर केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं. नंतर कवठे भैरवगडमध्ये बाळासाहेब खोपड्यांकडे कारभारी म्हणून रुजू झाले. त्यांनी बाळासाहेबांपासून अनेक गोष्टी लपवल्या, त्यातलीच एक आमचं लग्न. आणि त्यांना एक मुलगा आहे, तू. बलराम 2-3 महिन्यांचा असेल. अचानक एके दिवशी हे घरी आले. कृष्ण बाजी वाढ जरा.
तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? काय वाटायचं? काय जगात 2 लग्न होत नाहीत कोणाची? देवांची पण झाली. मग मी केलं तर असं काय आभाळ कोसळणार आहे? पण मग तुम्हाला माझा किंवा आपल्या मुलांचा काहीच विचार नाही आला का? भात संपत आलाय, भात वाढ. नाही, तुम्ही आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. कोणी खूळ घातलंय तुमच्या डोक्यात? का दुसरं लग्न करताय तुम्ही? नाही जेवत बस. 2 घास सुखाचे खाऊ नको देऊ तुम्हाला. कृष्णे, अगं आत्ता हे जे वरण भात खातीयस, उद्या साजूक तुपातलं खाशील तू. चांदीच्या ताटात जेवशील वेडे. कसं कळत नाही तुला? कृष्णे, हे मी सगळं करतोय तर हे आपल्यासाठी, आपल्या पोरांसाठीच ना. आणि माझं काही प्रेम भीम नाही हा त्या भीमावर. कोण कुठली ती भीमा? अहो, पण मग का लग्न करताय तुम्ही त्यांच्याशी? माझी बिंडोक बायको, तुला कसं कळत नाहीये? अगं नशीब बदलणार आहे आपलं. आपल्या पोरांचं आयुष्य सार्थकी लागेल. आणि ही मजबुरी आहे ग माझी. तुझी शपथ. त्या भीमानं कुठेतरी तोंड काळ केलंय आणि त्याच्यामुळे त्याला एक पोरग पण झालंय. आता त्या पोराला नाव द्यायला कोण बाप नाही, कोणतरी पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी तो झोंडा माझ्या घरात मारला. मी काय करू सांग आता? अहो, तुम्ही त्यांना खरं खरं का नाही सांगून टाकत? त्याने असं काय फरक पडणार आहे? एकदा का माझं आणि त्या भीमाचं लग्न होते. बाळासाहेबांचा जावई म्हणून मला एकदा मान मिळाला की खोपड्यांची सगळी संपत्ती कवठेकरांच्या नावानं करून घ्यायला मी मोकळा. पैसा पैसा पैसा, याच्या पलीकडे तुम्हाला काहीच दिसत नाही ना? नाही दिसत, नाही दिसत. डोळ्याला पट्टी बांधली मी, खुश. आणि मी काय करायचं काय नाही करायचं हे तू नाही सांगायचं मला. अहो, पण हे पाप आहे. तुम्ही फसवणूक करताय. माझी, त्या मुलीची, बाळासाहेबांची, आपल्या मुलांची सुद्धा. खरेपणानं वागून या जगात कोणाला कुठं काय मिळालंय? हे सगळं करून जर माझ्या पोरांच्या पोटात सोन्याचा घास जाणार असेल ना, तर मी दुसरं लग्न करणार म्हणजे करणार. एवढं सगळं घडून गेलं, पण त्यानंतर आम्ही यांना कधीच काही बोललो नाही. कारण बोलून काही उपयोगच नव्हता. त्यांच्यासाठी पैसा सगळ्यात जास्त महत्वाचा होता. ते जसं बोलले तसं झालं. त्यांचं आणि भीमाचं लग्न झालं. लग्नानंतर काही महिन्यातच भीमा गेली आणि यांनी अर्जुनला माझ्या पदरात टाक. एवढं पोर कसं नाकारणार होतो आम्ही? आई होतो ना आम्ही. त्या दिवसापासून अर्जुनला आमचा मुलगा मानलं, त्याला वाढवलं. तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कधीच कुठला भेदभाव केला नाही. पण ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळ्या हक्कांसाठी जे काही चाललंय ना, ते तर मूळ आपलं नाहीच आहे. हे सगळं त्या खोपड्यांचं आहे. तुमच्या वडिलांनी ते हिसकावून घेतलं आणि कवठेकरांचं केलं. तुला आठवतंय का विद्याधर? विश्वामित्राजी महाराज आले होते, ते काय म्हणाले होते? घराण्याचा मूळ वारस येईल तेव्हा विहिरीला पाणी लागेल. तेच ना कृष्णाई, सगळंच त्रांगड होऊन बसलेलं आहे. मला एक कळत नाहीये, या घराण्याचा मूळ वारस म्हणजे कोण? हे म्हणजे भीमाईचं बाळ. पण ते जन्माला येता क्षणीच गेलं. आणि अर्जुन, आणि आज तर आपल्याला कळलंय की अर्जुन हे आपला कोणीच नाहीये, तो वारस नाहीच आहे. तो तर त्या भिकाऱ्या बेवड्या कमळ्या बैलाटचा मुलगा आहे. हे बघ विद्याधर,
अर्जुन कोणाचा कोण आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमच्यासाठी तो आमचा मुलगा आहे. त्याच्यावरची आमची माया खरी आहे. विद्याधर, आम्ही आता तुला जे काही सांगितलं ना ते कोणाला कळू देऊ नकोस. विश्वंभर आणि बलराम त्या दोन टोळभैरवांचा काही भरोसा नाही. ते काही करतील. तू कुठे बोलू नकोस. माझ्या अर्जुनला कृष्णाई शांत हो. हा शांत हो. शांत शांत आहे ना. कृष्णाई काळजी करू नकोस. मी आहे ना. मी सगळं नीट करणार आणि मी कुणाला काही सांगणार नाही. आणि बलराम आणि विश्वंभरचं तर टेन्शन तू घेऊच नकोस. मी त्यांच्याकडे व्यवस्थित बघतो. आले मालक. अहो सर, हे काय ऐकतोय मी आणि हे काय बघतोय सर? तुम्ही इथं म्हणजे काय सुरू आहे सर? सांगा ना प्लीज. फडके, तुम्ही ह्या सगळ्यांना घेऊन इथे काय करताय? तुम्हाला मी कुठे राहतोय कसं कळलं? अहो सर, या गावात असा एक तरी माणूस असेल का जो तुम्हाला ओळखत नाही? सर, मला रामाने सांगितलं. पण तुम्ही इथे का आलाय? अहो सर, आम्ही तुमच्यासाठी आलोय. आम्हाला सगळ्यांना तुमची खूप गरज आहे सर. प्लीज चला. वय मालक, तुम्ही परत चला. वय मालक. बघा सर, ज्या सगळ्यांना तुम्ही आपलंसं केलं ना तेच सगळे आज तुम्हाला आपुलकीने बोलत आहे. सर प्लीज चला ना, प्लीज. पाहिजे तर तुम्ही आमच्या घरी चला मालक, पण इथं नका राहू. हे बघा, ऐका माझं तुम्ही. मी तुमच्या भावना समजू शकतो, खरंच समजू शकतो, पण फडके मी नाही येऊ शकत. तुम्ही जा. हो सर, असं काय करतायत तुम्ही? ऑफिसला तरी येणार आहात ना? नाही, कारण आज बलराम दादांचा मला सकाळीच फोन आला होता की आज ऑफिसला ते येत आहेत. सर, हे सगळं काय चाललंय तुम्हीच सांगा ना सर, प्लीज. फडके, मी तुम्हाला नाही सांगू शकत. ऐका ना, तुम्ही जा. मी नाही येऊ शकत ऑफिस. हा, जा तू. म्हणजे तुम्ही कारखान्यावर पण येणार नाही? मग आम्हाला पण नाही जायचं कारखान्यावर. आमचा बी काही संबंध नाहीये. हे बघा मालक, एक वेळ शेतात राबू, पण आम्ही तिकडे फिरकणार पण नाही. हा, ऐका ऐका माझं ऐका. मी प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला, तुम्ही जा कामावर. अहो, तुमचं पोट आहे त्या कारखान्यावर. लहान लहान मुलं आहेत घरामध्ये, कसा सांभाळ करणार त्यांचा? माझ्या आपल्या माणसांनी मला परक केलं, माझा विश्वासघात केला, तरी सुद्धा तुम्ही ऐका माझं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि कामावर जा. सर, तुमच्या घरच्यांनी तुमची साथ सोडली असेल, पण सावित्री मॅडम तर तुमच्या सोबत आहेत ना? सावित्री मॅडम आहेत ना? वय वय, मी सोडायला आलो होतो ना तेव्हा बघितलं मी मालकीनबाईंना. कुठे आहेत मालकीनबाई? आहेत ना घरात? कुठे गेलेत मालकीनबाई? वय बोलवत असते मालकीनबाई. तुमच्या संगच आहे ना मालकीनबाई?
मालकीनबाई कुठेच नाही गेल्या. मालकीनबाई इथेच आहे. अहो जशी शंकराची पार्वती तशी अर्जुनची सावित्री आहे. आणि तुमच्या अर्जुन सरांना सोडून जाते होय मी.